गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद ग्रंथाची पूजा करून घेता येईल हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव 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 नर्मदा मैया की जय. या ठिकाणी नर्मदा मैयाची स्तुती होईल. सर्वजणांनी पाठीमागं नर्मदा मैयाची स्तुती म्हणायची. पाठीमागं नर्मदा अष्टक लिहिलेलं आहे. सर्वजणांनी ते पाहून नर्मदा मैयाची स्तुती गायची. सबिंदु शुंदु शुस्खलत रंगभंग रंजितम दुषत्सु पाप जात जात कार्यवारी संयुतम कृतांत दूत कालभूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदुम्बुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकम् कलोमलोगभारहारि सर्वतीर्थनायकम् सुमच्चकच्छ नक्रचक्र चक्रवाक शर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे महागभीर नीरपूर पापधूत भूतलम् ध्वनत् समस्त पातकारितारितापदाचलम् जगल्लये महाभये मृकुण्डुशून्यहर्म्यदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे गतं तदैव मे भयं त्वदुम्बवीक्षितं यदा मृशूनशौनकासुरादिसेवि सर्वदा पुनर्भवाब्धि जन्मजं भवाब्धि दुःखवर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे लक्ष 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 किन्नरामरासुरादिपूजितं सुलक्ष
नीर तीर धीर पक्ष लक्ष पूजितम् वसिष्ठ शिष्ट पिप्पलाद कर्मदादि शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे सनत कुमार नाचिकेश कश्यपादि षट्पदैर धृतं सुखीयमान शिशु नारदादि षट्पदैः रवीन्दुरन्ति देव देव देवराज कर्म शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुधम् ततस्तु जीव जन्तु तन्तु भुक्ति मुक्तिदायकम् विरञ्च विष्णु शंकर स्वकीय धाम वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे अहोमृतं सुखं श्रुतं महेश केश जातते किरातसूत वाडवेषु पंडितेषु तेन ते दुरंत पाप तापहारि सर्वजन्तु शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरन्तरं नयन्ति दुर्गतिं कदा सुलभ्य देह दुर्लभं महेश गौरवम् पुनर्भवानरा नवे विलोकयन्ति रौरवम् पुनर्भवानरा नवे विलोकयन्ति रौरवम् नमामि देवी त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नर्मदा मैया की जय नर्मदाय नमः प्रातः नर्मदाय नमो निशि नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरात्। कैवल्य सम्राट चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या दरबारामध्ये इंद्रायणी मैयाच्या तटावर या ठिकाणी नर्मदा महापुराण कथा चालू आहे। या कथेचं आजचं 5व्या दिवसाचं 6व्या दिवसाचं सत्र आहे। आज आपण महान भाग्यवान आहात की या पवित्र असणारा नर्मदा इंद्रायणीच्या काठावर कदाचित आळंदीमध्ये आज सकाळीच नर्मदा मैया या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की ज्ञानेश्वर महाराज आणि नर्मदा मैया हे दोन नाहीत, एकच आहेत। ज्ञानेश्वर महाराज हे साक्षात साधकाला दर्शन देतात, तशी नर्मदा मैया ही आपल्याला साक्षात दर्शन देते, आपल्या जीवनात परिवर्तन बदल घडवते। काल आपण तिल्ली भट्ट्यान गावातील शियाराम बाबांचं चरित्र पाहिलं। महान अवलिया संत आहेत,
महान अधिकारी पुरुष आहेत या भूतलावर. काही विदेही संत आहेत, काही ईश्वराचा सगुण निर्गुण साक्षात्कार झालेले संत आहेत आणि काही संत राष्ट्रीय संत आहेत. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आदी करून सर्व संत मंडळी हे संत मंडळी जगाला तत्वज्ञान देण्याच्या उद्देशानं आलेली ही संत मंडळी आहे. वेदाचा जिव्हाळा प्रगट करण्यासाठी ही संत मंडळी आली. काही संत मंडळी या भूतलावर अवलिया संत आहेत. अवलिया संत कोणाला म्हणतात तर ते अवलिया आहे स्वतःच्या विदेही म्हणतात. माझ्या देहाची मज नाही चाड, कोठे करू कोड अनिकाचे. काय खातो आम्ही कासया सांगाते, कैसे हे लागवतो नेणोमुखी. मग नर्मदा मैयाच्या तटावर खूप अवलिया संत आहेत, विदेही संत आहेत. आजही ओंकारेश्वराच्या कुशीवर 3 संत आहेत. एक शुकदास मुनी महाराज आहेत. त्यांनाही त्यांच्या स्वतःच्या देहाची सुद्धा पर्वा नाही. संत महाराष्ट्रातील गजानन महाराज संस्थातील बरेचसे मंडळी गजानन महाराजांनी संस्थे त्यांची स्वच्छता करण्यासाठी रोज संस्थांमधून डब्बा जातो आणि तिथं व्यवस्था केल्या जाते. बाबांच्या सेवेला 2-3 सेवक रोज पाठवल्या जातात. शुकदास मुनी महाराजांची आजही अवलिया संत आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप, विदर्भामध्ये 10 गावातून एक अवलिया संत होऊन गेले. मेहकर तालुक्यामध्ये वरुडी या ठिकाणी सुद्धा संत तेजस्वी बाबा हे संत आहेत. आणि सिंदखेड राजा तालुक्यामध्ये वडगावमध्ये हरिदास महाराज, हरेराम बाबा तेही अवलिया संत आहेत. हो, अंगावर एक वस्त्रभर असणारं चिंधी नाही. लोक त्यांना हे शुकाचार्याने लीला लोकवत्त लीला कैवल्यम या ब्रह्मसूत्रावर त्यांचं वर्णन केलेलं आहे. ते कसे असतात, क्वचित द्रष्टा क्वचित भ्रष्टा. कधी कधी ते वेड्यासारखे दिसतात, कधी कधी भ्रष्ट झालेले दिसतात, पण ते माणसाला कळत नाही. संत नव्हती जगा मानसा त्या सारिखे, समुद्र नदी नोई पैगा, पाषाण म्हणो नये लिंगा. संत नव्हती जगा मानसा त्या सारिखे. हो, भगवान सांगतात अर्जुना, ती वर्तत दिसती देही, देही ना माझ्या ठाई, मी तयाच्या हृदयी समग्र असे. माझा पत्ता सांगतात अर्जुना, ते देहाने वर्तन करताना दिसतात पण देही ना माझ्या ठाई. पण ते माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी आणि मी त्यांच्या हृदयात आहे असे भगवान या ठिकाणी सांगतात. मला सांगायचा महत्त्वाचा मुद्दा आहे. नाना या ठिकाणी पुढं तुम्ही बसा. ही या लोकांसाठी कथा नाही, कथा तुमच्यासाठी आहे. हे येतील आणि जातील. कथा एकासाठी असते, फायदा सगळ्याचा होते. भगीरथासाठी गंगा आहे पण फायदा आपला आहे. हा, एकाच्या कैवारी उभी बहुतांचे कोडे. तशी कथा तुमच्यासाठी आहे, आपल्यासाठी ना. आपणच बसायचं, बाकी येऊ न येऊ. गंगा वाहते, पटकन हात धुवून घ्यायचा. पण हात खरकट असेल, पाणी गेलं नळाचं, काय फायदा आहे. चालू आहे ना नळ, पटकन हात धुवून घ्या. हो, आपला हात भरलेला आहे.
काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, हेवा देवा, लहान मोठा, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष यांना हात भरलेला आहे. ही नर्मदा मैया रूपी ज्ञानगंगा आहे, तिचा नळ चालू आहे. गंगालिया मावरी संत पाऊले साजे रे, संत पाऊले साजे रे, संत पाऊले साजे रे. गंगा चालून आली, तिचा फायदा घेतला पाहिजे. मी सांगत आहे अवलिया संताची प्रस्तावना. ते दिसायला आपल्यासारखे दिसतात पण आपल्यासारखे नसतात. भगवंताने खूप उदाहरणं सांगितले. अर्जुना, ते दिसायला खूप छान दिसतात पण ते देही ना माझ्या ठाई, मी तयाच्या हृदयी समग्र असे अवलिया संत खूप आहेत. त्यामध्ये एक नर्मदेच्या तटावर शुकदास मुनी महाराज आहे. शिंगाजी बाबा होऊन गेले आणि आता वर्तमान कालामध्ये सियाराम बाबा आहेत. त्यांना सियाराम बाबा नाव का प्राप्त झालं आपल्याला माहीत आहे. पुढे बाबाने नर्मदा परिक्रमा अनेक केल्या आणि बाबांच्या 9व्या वर्षी बाबा तिथं आले. लोकांनी विचारलं, बाबाजी तुमचं नाव काय? ते म्हणाले सियाराम. मौन धारण केलं होतं त्यांनी. मौन धारण केल्यामुळं काही म्हणलं, जेवायचं बाबा सियाराम, पाणी प्यायचं सियाराम, काही दिलं तरी सियाराम, काही करायचं असलं तरी ते. मग सर्वांनी त्यांचं नाव सियाराम बाबा हे ठेवलं. त्या ठिकाणी अनेक घाट आहेत. पुढं वेदा नदीचा संगम आहे. त्या वेदा नदीच्या संगमावर अनेक ऋषी मुनी जपी तपी यांनी तपश्चर्या केलेली आहे. वेदा नदीमधून आताही वेदातील बऱ्याचशा मंत्राचा उच्चाटन होते. त्या ठिकाणी नर्मदा मैयाच्या संगमावर आणि वेदा नदीच्या संगमावर एक तीर्थ आहे. त्याला तीर्थाचं नाव आहे मरकटी तीर्थ. काय? मरकटेश्वर भगवन मरकटी तीर्थ आहे. त्या मरकटी तीर्थाचं स्वतंत्र एक महात्म्य गायले जाते. द्वापार युगातील एक प्राचीन कथा आलेली आहे. सरस्वती गुप्त त्या ठिकाणी आहे. पूर्वीच्या काळामध्ये मंकर नावाच्या ऋषींनी त्या ठिकाणी तपश्चर्या केली आणि मंकर नावाच्या ऋषींनी त्या ठिकाणी तपश्चर्या करून एकदा स्वानंदामध्ये ते विलीन होते. वेदा नदीच्या संगमावर ऋषी आलेले आहेत आणि वेदा नदीच्या संगमावर मंकर. पुढे आता आहे वेदा नदीच्या संगमावर आजही ती वेदा नदी खूप प्रसिद्ध आहे. वेदांतीवाला आश्रम आहे. त्या वेदा नदीवर एक महान कथा घडलेली आहे. अनेक कथा घडल्या, त्यातल्या 2 कथा सांगायचा प्रयत्न करतो. पहिली कथा अशी आहे, मंकर नावाचे ऋषी होते. त्यांना मंकर का म्हणतात? ते कंकर खाऊन असणारा मनन करायचे. हो, कंकर खायचे. कंकर म्हणजे वाळूचे कण खायचे आणि तपश्चर्या त्यांनी तिथं केलेली आहे. म्हणून त्यांचं नाव कंकर ऋषी, अपभ्रंश त्यांचं मंकर झालेलं आहे. पुढे त्यांनी आत्मदर्शन केलं. स्वतःचा आत्मावलोकन केलं. आत्मलोकन म्हणजे स्वतःमध्येच पाहिलेलं आहे. पिंडांड ब्रह्मांड हे सगळं ब्रह्मांड आपल्या पिंडामध्ये आहे, देहामध्ये आहे. म्हणून त्या ऋषीने आपल्या देहामध्ये नाभीपासून खाली
तल सुतल रसातल महातल पाताळ आहेत. खाली स्वरलोक भोरलोक महरलोक जनलोक तपोलोक आणि सत्यलोक, वरती 7 लोक आहे. या सगळं ब्रह्मांड माझ्या देहामध्ये आहे असं त्याने आत्मदर्शन केलं, आत्मावलोकन केलेलं आहे. आणि हे आपण कधीतरी आत्मावलोकन केलं पाहिजे. आत्मावलोकन करणं आजही बेंडूक 6 महिने वरती पृथ्वीवर राहते आणि 6 महिने भुयारात राहते. तसा आपलं आत्मावलोकन करण्यासाठी आपण काही काळ घालवला पाहिजे. नर्मदा मैया की जय. आत्मावलोकन त्याला म्हणतात. आपण कोण आहे? कोहम कथमिदं जातं को वै कर्ताश्य विद्यते उपादानं किमस्तिह विचारे स्वयमीदृशः. आहे मी कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा क्षणोक्षणाची करावा विचार. तरावया पार भवसिंधू. तसं भवसागराच्या पलीकडं जायचं असेल आपल्याला तर आपल्याला आत्मावलोकन केलं पाहिजे. आपण कोण आहे? आपल्याला जर विचारलं तुम्ही कोण आहात, आपण सांगतो रामाजी गोमाजी कापसे, ढेकणराव पिसाजीराव चावले. आपण आहे का? कोण आहे? आईतचण फुकटचण आईत खाऊ. आपला परिचय काय आहे? आपण देव आहे, ईश्वर आहे. एक ईश्वराचा ममई वांशो जीव लोके. आपल्याला अवलोकन करावं. पण हे कुठं करावं? योगी आपलं अवलोकन करतात, आपल्यात ब्रह्मांड पाहतात. एकदा आपल्याला आत्मस्वरूप कळालं, आपण हात, आपण हत्यार, आपण अलंकार. ज्ञानोबरांची ओवी आहे, विश्वरूप दर्शन तुम्हाला जर घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला आपण कोण आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. ज्या दिवशी कळालं त्या दिवशी संपलं. हो, म्हणून मंकर नावाचे ऋषी हे स्वतःमध्ये आपलं स्वरूप पाहायचे आणि स्वतःच आनंदात मग्न व्हायचे. एक दिवस त्यांनी शंकराचे पिंड तयार केले आणि स्वतः नाचा लागले, खूप नाचा लागले, नृत्य केली. आणि मंकर नावाच्या ऋषींचं नृत्य पाहण्यासाठी स्वतः भगवान शंकर आणि पार्वती माता, अनेक देवदेवता त्या ठिकाणी आलेले आहेत. ते विदेही अवस्थेमध्ये आहेत. आणि मंकर ऋषींनी त्या ठिकाणी भगवान शंकरांनी विचारलं की तुम्ही तुमच्यामध्ये एवढं नृत्य कला करता, तुमच्या नृत्यामध्ये काय विशेष आहे? काय पाहिलं तुम्ही? त्यांनी सांगितलं मी माझं आत्म विश्वरूप दर्शन घेतलं. आपल्याला एकदा हे विश्वरूप दर्शन झालं ना, हो, संपलं. ज्ञानोबारायण म्हणतात भगवंताने अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. पश्चिमी रूपाणी पश्चिमी अर्जुना तू माझे रूप पहा. अनेक रूप भगवान परमात्म्याने त्यांना दाखवलेले, भक्तराज अर्जुनाला दाखवले. तसं त्यांना विश्वरूप भगवान शंकरांनी नर्मदेच्या वेदा संगमावर मंकर ऋषीला दाखवलं. त्यानंतर पुढे मरकटी तीर्थ आहे, त्याला मरकटेश्वर महादेव तीर्थ असं म्हणतात. या ठिकाणी खूप मोठी एक कथा घडलेली आहे. एक वानरीण होती, ती या झाडावरून त्या झाडावर, पहा, माणसाचा मृत्यू नर्मदा मैयाच्या तटावर कशाही प्रकारे कसा जरी झाला तर त्याला फळ आहे. कसाही हो, फळ त्याला आहे. एक वानरीण होती, या झाडावरून त्या झाडावर उड्या मारायची. पण एक फांदी होती, त्या फांदीमध्ये वानरीची मान अडकली आणि तिचा देह असाच तरंगून राहिला. ती शेवटी मरण पावली. काही कालांतराने तिची मान, तिचे
मान असणारी त्या खोडामध्ये अडकल्या गेली. तिचं शरीर धड त्या शरीरात त्या नर्मदा मैयामध्ये पडलं. आणि वानरीन तीच आहे. वानर हा जन्म कधी प्राप्त होतो? शास्त्रानि यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति यो नरः, मतानि यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति वानरः. वानराचा जन्म तेव्हाच होतो शास्त्रानुसार जीवन जगलं तर त्याला नर म्हणतात, आणि मनाप्रमाणे कसंही वागलं तर वा न र. मतानि यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति वानराः. त्याला वानराचा जन्म प्राप्त होतो. त्या वानरीला जन्म प्राप्त झाला आणि ती वानरीन त्या फांदीमध्ये अडकल्याच्या नंतर ती वानरीन त्या तिचा देह असणारा नर्मदामयाच्या पाण्यामध्ये पडला. वानरीचा देह पाण्यामध्ये पडल्याच्या नंतर तिचं पूर्व जन्मातलं पाप होतं, पण आता तिचं भाग्य जन्माला आलं. आता तिचं भाग्य जन्माला आलं आणि त्या भाग्याचा परिणाम असा झाला की ती वानरीन सत्यसेन राजाची धर्मपत्नी शृंगबल्लारी नावाची महापट्ट राणी झाली. तिचं नावच होतं शृंगार बल्लरी. हो, शृंगारामध्ये अत्यंत बलवान, शृंगार करण्यामध्ये अत्यंत सौंदर्यशाली झालेली आहे. हो, मागचा तिचा जन्म वानरीचा आणि आताचा जन्म बांदरीचा. सत्यसेन राजाची ती महान धर्मपत्नी झाली. वेदा नदीच्या संगमाच्या दक्षिण तटावर हे मरकटी तीर्थ आहे. त्या मरकटी तीर्थाची कथा आहे. हो, आणि ती वानरीचा शिर असणारा त्या झाडावर राहिलं, मुंडकं झाडावर राहिलं, धड खाली पडलं. त्या धडाने पुन्हा जन्म घेतला शृंगबल्लारी. सत्यसेन राजाची महान धर्मपत्नी झाली. पुढे कालांतराने एकदा सत्यसेन राजा सत्यानं वागत होता. त्याची सेना सत्याने वागत होती आणि राजाही सत्याने वागत होता. यथा राजा तथा प्रजा. म्हणून राजा सत्तेनं वागत होता, म्हणून प्रजा सुद्धा सत्तेने वागत आहे. आता राजा भ्रष्टाचारी असल्यामुळं प्रजा सुद्धा सत्तेने वागत होता. परिणाम, एकदा तो राजा विहार करण्यासाठी पती पत्नीसह या पृथ्वीवरच्या सर्व सरोवर तरोवर पाहण्यासाठी तो नर्मदेच्या तटावर आला. राजा नर्मदेच्या तटावर आलेला आहे, सत्यसेन राजा. आणि सत्यसेन राजाने नर्मदा मैया दोघांनी पती पत्नीनं नर्मदा मैयाच्या तटावर अनुष्ठान मांडलं. रात्रीची एक बालिका वेदसंगमा नदीतून नर्मदा मैयाच्या संगमावरून असणारी वरती आली आणि राजाला बोलते, राजा तुझ्या धर्मपत्नीला जागृत कर, ती समाधी अवस्थेमध्ये आहे. राजाने जागृत केलं आणि त्या दोघाला रात्रीची नर्मदा मैया उपदेश करते, राजा तुझ्या झाडाखाली तपश्चर्येला बसला, अनुष्ठानाला बसला, त्या झाडाच्या वरती एक फांदी आहे. त्या फांदीवर आता एक शिर अडकलेला आहे, रुंड माळा आहे, म्हणजे मुंडकं अडकलेलं आहे. ते खाली घे. त्याचा विधिवत त्या
राजाच्या राणीचं नाव होतं शृंग बल्लारी. वानरीचं मुख तिला होतं. हो, अत्यंत विद्रूप असणारं मुख होतं. पण त्या राणीनं नर्मदा मैयाच्या सांगण्यानुसार त्या वानराचं मुंडकं घेतलं, वानरीचं मुंडकं घेतलं. त्याचा विधिवत त्या ठिकाणी विधी केला आणि तिला एवढे सौंदर्य प्राप्त झालं. ही सुंदर प्रकारची या ठिकाणी नर्मदा पुराणाच्या रेवाखंडातील 9व्या अध्यायातील उत्तरार्धामध्ये, आपला उत्तरार्ध चालू आहे, उत्तरार्धामध्ये 9व्या अध्यायात ही कथा आहे. त्यानंतर बडगाव आहे. बडगावच त्यालाच असणारं वडगाव असं म्हणतो आपण मराठीमध्ये. तिथं मोठा वटवृक्ष होता. त्या वटवृक्षाखाली मांडव्य ऋषीची गुफा आहे. आजही मांडव्य शूल पीडित नन भिक्षाभुजा पांडवा. मांडव्य ऋषीला त्या ठिकाणी तपश्चर्या केली. मांडव्य ऋषीचा मूळ जन्म मांडवगडचा. तपश्चर्या ठिकाण बडगाव आणि मांडव्य ऋषींना शूळपान दिलं ते अंकलेश्वरला, नर्मदा मैयाच्या तटावर रेवा सागराच्या अलीकडं त्या ठिकाणी मांडव्य ऋषीची त्या ठिकाणी गुफा आहे. विश्वेश्वर महादेवाचं मंदिर आहे. त्या ठिकाणी सदाव्रत मिळते. आपण आपला स्वतःचा स्वयंपाक करायचा. मांडव्य ऋषीची तपस्थली प्रसिद्ध, जग प्रसिद्ध आहे महाराज. त्यानंतर पुढे शालिवाहन आहे. आता शालिवाहन म्हटलं की आपल्या भारतात असा एकही हिंदू नाही की त्याला शालिवाहन शेख मान्य नाही. ईश्विशन सगळे मानतात, पण शालिवाहन शेख आपल्या विक्रम संवत्सर युधिष्ठिर शेख, शालिवाहन शेख आणि आता आहे इसवी सन. विक्रम शेख हा कृत त्रेतायुगात मानाचे. विक्रम शेख, युधिष्ठिर शेख द्वापार युगात आणि कलियुगामध्ये शालिवाहन शेख हा मानतात. का? शालिवाहनाची तपोभूमी नर्मदा तट आहे आणि शालिवाहनाचा जन्म महाराष्ट्रातील गोदावरीच्या तटावर पैठण या क्षेत्री आहे. त्या शालिवाहनाचा कसा जन्म झालेला आहे, शालिवाहनाचं आपल्याला थोडक्यात चरित्र सांगायचं. खूप मोठं चरित्र आहे शालिवाहनाचं. आजही शालिवाहन अशी खूप मोठा ग्रंथ भेटे. रवींद्र भटाने शालिवाहनाचा मोठा ग्रंथ लिहिला शालिवाहन. आणि हा शालिवाहन ग्रंथ शालिवाहन शेख कुठं लिहिला गेला आहे, हो, या जगताचं गणित कुठं लिहिलं गेलं, ते नर्मदेच्या तटावर कसं लिहिलं याची कारणभूत कथा पाहू. 2 मिनिटं भजन करू. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी
कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव नर्मदा मैया याची पूर्वकथा जर पाहिली तर तो ज्ञानोबारायचा आद्य अवतार आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे या 5135 वर्षामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचे जे 108 अवतार झाले त्यामधला पहिला आद्य अवतार आहे. आद्य अवतार आणि शेवटचा अवतार हे गोदावरीच्या तटावर झाला. एक पैठण क्षेत्रात झाला आणि पैठणपासून 8 किलोमीटरवर आपेगावर आपेश्वर ऋषीनं आप म्हणजे पाणी पिऊन तपश्चर्या केली म्हणून त्याला आपेश्वर ऋषीची तपभूमी त्या आपेगावामध्ये ज्ञानोबारायांचा जन्म झाला. ते शालिवाहन हा कोण आहे, हा कसा प्रगट झाला, कसा जन्माला आला, त्याचे कारण मीमांसा काय आहे याची कथा आहे. एकदा ब्रह्मदेव भगवान विष्णूचं ध्यान करायला लागले आणि भगवान विष्णूचं ध्यान करता करता भगवान ब्रह्मदेवाच्या अंतःकरणामध्ये डोळ्यामध्ये भगवान विष्णूचं स्वरूप आलं आणि ब्रह्मदेवाला ध्यान लागून गेलं. पुढं ब्रह्मदेवाची ध्यान समाधी कमळामध्ये आहे आणि पुढं भगवान विष्णू ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून अश्रू पडले. ते गोदावरी नदीच्या पात्रामध्ये ते अश्रू पडल्याच्या नंतर ते काही पानावर केळीचं पत्र वाहत आलं आणि त्या पत्रावर असणारं ते बिंदू प्रगट झाले. ते एका झुडपामध्ये अडकल्या गेले. काही कालांतराने त्या बिंदूचं विष्णूच्या ध्यानाचं रूप असणारं ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून पडलेले केळी पात्रावर ते बिंदू त्याच्यात असणारं एक बालक प्रगट झालं. ते बालक पुन्हा गोदावरीला पूर आला आणि त्या पुराच्या माध्यमातून ते वाहत 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 पैठण या नगरात आलं आणि पैठण या नगरामध्ये एक सम्राट राजा राज्य करत होता. प्रतिष्ठान क्षेत्रातून राज्य चालत होतं. त्या गावामध्ये एक कुंभार होता. प्रतिष्ठान नगरामध्ये एक कुंभार होता. तो कुंभार रोज गाडगे मडके तयार करण्यासाठी माती आणायचा, गोदावरीची माती आणायचा आणि गोदावरी नदीची माती आणण्यासाठी तो कुंभार गेला. कुंभाराचं वय 50-60 वर्ष झालं. पोटी संतान नाही. कुंभार आणि कुंभारीण रोज जाऊन आपलं नित्याचं कर्म करायचे. पण कर्मधर्म संयोग आहे. त्या केळी पात्र त्यांना दिसलं. कुंभाराने उडी मारली. पानावर बाळ खेळते म्हणून त्या कुंभारानं त्या बालकाला घरी आणलं आणि बालकाला घरी आणल्याच्या नंतर कुंभाराने आपले संस्कार त्याला दिले. हो, आणि कुंभार रोज असणारा गाडगे मडके बनवायचा. हो, तो त्या बालकाला सुद्धा चिनी मातीचा गाडा करून द्यायचे. तो चिनी मातीचा गाडा करायचा. हो, कोणी बाहेर असणारं गोरगरिबाचं लेकरू असेल तर त्याला गाडा द्यायचा. गोदावरीच्या तटावर पुष्कळ साडी भात पिकायचा.
हो, मग त्या साडी त्या गाड्यावर घ्यायच्या आणि गोर गरिबांची लेकरं आहेत त्यांना साडी द्यायचा, घरच्यांना आनंद वाटायचा. हा साडी आपल्याला आणून देतो आणि गाडाही खेळायला मिळतो, रोज चिखलाचा गाडा द्यायचा. असं करत 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 हो साडी वाहन साडी वाहन, ते साडी गाडा करतो त्या गाड्याला वाहन म्हणतात. साडी आणि गाड्याचं वाहन तो दान करायचा म्हणून त्याचं नाव काय पडलं, साडी वाहन. एक दिवस कुंभाराचा मुलगा नवे कपडे घातले, गोदावरीच्या तटावर आहे आणि पैठण क्षेत्रातला राजा हा मरण पावला. आणि कुंभार आणि कुंभारीण माती भरत होते गाढवावर. आणि पैठण या क्षेत्रातील राजाचा अंतविधी तेव्हाच की ज्या वेळेस राजा दुसरा राजा बसवल्याशिवाय या राजाचा अंतविधी करता येत नाही. बघ, दुसरा राजा बसवायचा. मग एका हत्तीनेच्या गळ्यामध्ये सोंड दिली. जा राजा कोणाला राजा शोधून आणण्यासाठी ती हत्ती निघाली. माळा घेतली, हत्ती निघाली, गोदावरीच्या काठावर आली आणि त्या हत्तीने कुंभाराच्या मुलाच्या गळ्यात माळा टाकली. सगळ्यांनी त्याला उचललं आणि हत्तीवर बसवलेला आहे आणि त्याची मिरवणूक काढली. दह्या दुधानं स्नान घातलं कुंभाराला. कुंभारणीला खूप आनंद झाला. हो, आणि मुलगा राजगादीवर बसला. त्याचं नाव झालं शालिवाहन. आणि त्यांनी या भारत हिंदू धर्म संस्कृतीच्या संपूर्ण ग्रंथाचं अध्यापन केलं. आणि हे ज्ञान ग्रहण केल्याच्या नंतर अनुष्ठान करण्यासाठी, ध्यान साधना करण्यासाठी हो पुन्हा काही कालाने तो राजा झाल्याच्या नंतर शेख लोकांनी या बालकाला मारायचा खूप प्रयत्न केला. 17 वेळेस शेख लोक म्हणजे मुस्लिमांना आक्रमण केले. मुस्लिमांना आक्रमण केल्याच्या नंतर 17 वेळेस तो जिंकल्या गेला. म्हणून त्याला ज्या वेळी जिंकल्या गेला दिग्विजय म्हणून त्याने लावला. तो पैठण क्षेत्रामध्ये आजही दिग्विजय, विजय ध्वज नावाने प्रसिद्ध आहे. पैठण नगरीमध्ये त्याच्या नावाचा विजय ध्वज आहे. तो विजय ध्वज त्यांनी घेतला आणि पुढे शालिवाहन पैठण या नगरामध्ये गेला. हो, संपूर्ण भारताचा सम्राट बनला. आणि आपण जो दिग्विजय केला, हो शालिवाहन दिग्विजय, त्याला शालिवाहन शेख असं म्हणतात. तो त्यांनी त्याचं गणित, त्याची तिथी संपूर्ण हा एक अत्यंत पवित्र ग्रंथ त्याने लिहिला. तो नर्मदा मैयाच्या तटावर आजही तिथली मंडळी शालिवाहन शेख म्हणतात. तारीख ते मानत नाही, महिना ते मानत नाही, आपण 2021 मानत नाही, ते शालिवाहन शेखच मानणार. पुढं नावखेडी गाव आहे, तिथं सुवर्णदीप आहे, सोन्याचा दीप आजही प्रज्वलित नर्मदा मैयाचा असा सोन्याचे दिवे आहेत तिथं. त्या ठिकाणी पुढं सहस्रधारा आहे. सहस्रधाराची पुन्हा कथा येणार आहे. परशुरामाला सहस्र अर्जुन यांना शक्ती 10,000 हात होते. 1000 हाताने असणारं त्याने नर्मदा मैयाचं पाणी अडवलं. पण मैयाने ठरवलं त्याचे हात चिरून गेली म्हणून सहस्रधारा तयार झाल्या. आजही ती कथा तिथं आहे.
ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये पुष्कळ नर्मदे संपूर्ण आरधी ज्ञानेश्वरीतले दृष्टांत नर्मदेच्या तटावरचे आहेत माऊलींचे. हो, सहस्र अर्जुनाची कथा आहे. त्यापुढं ढालखेडी आहे, तिथं शारदेश्वर महादेवाचं मंदिर आहे. भगवान शारदा माता त्या ठिकाणी प्रगट रूपात आहे. बलगाव आहे, तिथं मौनी बाबाचा खूप मोठा आश्रम आहे. त्यानंतर पुढे खलघाट आहे. तर खलघाटमध्ये आपल्या सगळ्याला माहीत आहे की खलघाट हे असा घाट आहे, संपूर्ण खळ लोक तिथं राहतात. खळ म्हणजे दुष्ट. तिथून पुढं खलघाटापासून पुढं इंदोरला जाणारा हावे रोड आहे. मार्कंडेय ऋषीचा तिथेही रमणीय स्थान आहे. चातुर्मासासाठी तिथं परिक्रमावासी राहतात. पुढं चिंचली आहे, हनुमंतराचं कठोरा आहे. तिथं 12 ज्योतिर्लिंग हे जागृत आहे चिंचली गावामध्ये. त्यानंतर पुढे नंदगाव आहे. त्या नंदगावाला नंदगाव का म्हणतात? खाली नंदगावला नंदगाव का म्हणतात? ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे पिता यांचं नाव नंद आहे. हो, आनंदम ददाती ती नंदहा. हो, जो दुसऱ्याला आनंद देतो त्याचं नाव नंद आहे. यशम ददाती ती यशोदा, जी आपल्या मुलाला यश प्राप्त करून देते तिला यशोदा म्हणतात. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे मुलं हे एकदा प्रभाग क्षेत्रावर खेळायला गेले आणि खेळता खेळता यांनी प्रभाग क्षेत्रामध्ये जाऊन द्वारकेच्या राजदरबारामध्ये यांनी एक खेळ खेळला होता म्हणतात. एक जांबुवंती, भगवंताचा मुलगा जांबुवंत, जांबुवंतीपासून झालेला सांब, या सांबाला काय केलं, साडी घातली आणि गरोदराच्या पट्ट्या बांधल्या आणि ऋषींच्या आश्रमासमोर नेला आणि सांगितलं, महाराज याला काय होईल ते सांगा. या स्त्रीला काय होईल? ऋषींनी अंतर्ज्ञानाने पाहिलं, अरे जा म्हणे, हिच्या पोटात एक मुसळ जन्माला येईल. आणि खरंच झालं ना मुसळ. सांबाला मुसळ झाला आणि ते तुमच्या यादव कुळ नष्ट करेल. यादव कुळ नष्ट करेल म्हटल्याच्या नंतर ते सगळे यादव प्रभाग क्षेत्रामध्ये आले. ते मुसळाचं चूर्ण केलं, समुद्रात फेकून दिलं जरासंधाने सांगून. हो, ते मुसळ आणलं, ते त्याचा एक तुकडा जरा नावाच्या व्याधाने बाण केला आणि त्याला लावला. आणि जे बाकीचं चूर्ण होतं त्याचं लवाळ झालं. त्या लवाळाच्या गवताने एकमेकाला मारलं. सगळे यादव संपून गेले. काही यादव हस्तिनापूरला भगवंतांनी पाठवले, काही गोकुळाला, काही मथुरेला, आणि काही यादव भगवंतांनी महाराष्ट्रामध्ये पाठवले. ऐका, मला पुढं सांगायचं. त्या यादवाचेच पुढं जाधव झाले. हो, आणि ते सगळे महाराष्ट्रामध्ये आलेले यादव आहेत. आणि बाकीची जी यादव होते त्या यादवासाठी भगवंतांनी ठरवलं, ही द्वारका नगरी आपण बांधली, पण याने दारू पिली म्हणून भगवंतांनी ती द्वारका सुद्धा 12 योजन द्वारका दैती उपसर्ग दिधलाया लोका रचिली द्वारका तुका म्हणे. द्वारकेशी राज्य करी नारायण दुष्ट संहारोनी धर्म पाळी. पाळी वेदाज्ञा ब्राह्मणाचा मान अतीत पूजन ब्राह्मणाची. भगवंतांनी ती द्वारका पाण्यात बुडवली. द्वारका पाण्यात बुडवल्याच्या नंतर स्वतः भगवान यादव संपले, द्वारका गेली आणि शेष बलराम दादा ते समुद्रात निघून गेले.
बळराम दादा समुद्रात कुठून निघून गेले, ते नर्मदा मैयाच्या तटावर आले. बळराम तीर्थ एक, त्या बळराम तीर्थावर बळराम दादा आले आणि तिथून समुद्रात गेले. आता राहिले कोण? गोकुळातील नंद बाबा आणि यशोदा. यांचा देहांत कसा झाला महाराज? तोही नर्मदेच्या तटावर झाला. हो, खूप मोठं नंद गाव आहे. त्या नंद गावाच्या जवळ पंचक्रोशीत गेला तरी माणसाला आनंद होतो. आजही तिथं नंद बाबा भगवंताचं भजन करताना आवाज येते. हो, तिथं नंद बाबांची समाधी आहे म्हणून त्या गावाचं नाव नंद बाबा आहे. पुढं शुक्लेश्वर तीर्थ आहे, पत्रेश्वर तीर्थ आहे. ब्राह्मण गाव आहे. त्या ब्राह्मण गावामध्ये पत्रेश्वर नावाचं तीर्थ आहे. या पत्रेश्वर नावाच्या तीर्थाची कथा नर्मदा खंडातील 42व्या अध्यायात मार्कंडेय ऋषी धर्मराजाला ती कथा सांगतात. धर्मराजा, अरे हे तीर्थ अत्यंत पवित्र आहे. या तीर्थाची कथा सांगताना पत्रेश्वर, त्याचंच खरं नाव आहे शुकेश्वर. काही शुक्रेश्वर म्हणतात, काही शुक्रेश्वर म्हणतात, काही पत्रेश्वर म्हणतात. असं भगवंताचं मंदिर आहे. याची स्थापना कोणी केली? चित्रसेन गंधर्व याचा पुत्र याने त्याची स्थापना केलेली आहे. पूर्वी पत्रेश्वर हा चित्रसेन नावाच्या गंधर्वाचा मुलगा होता. त्याचं खरं नाव आहे पत्रेश्वर. हो, पत्र म्हणजे पान. पानं खाऊन त्यांनी नर्मदा मैयाच्या तटावर तपश्चर्या केली. आणि हा चित्रसेन गंधर्व हा सामान्य नव्हता, इंद्राचा मित्र होता. गंधर्व होता पण इंद्राचा मित्र होता. एकदा भगवान शंकराची शिवसभा होती आणि त्या शिवसभेमध्ये भगवान शंकरांनी सगळ्या इंद्रादिक देवतांना आपले विचार सांगण्यासाठी भगवान शंकर आले. इंद्र आणि चित्रसेन राजा, त्याचा मुलगा पत्रेश्वर, तोही त्या ठिकाणी आलेला आहे. चित्रसेन, इंद्र आणि भगवान शंकर यांच्या सभेमध्ये अनेक ऋषी मुनी जपी तपी होते. आणि त्या ठिकाणी एक अत्यंत सुंदरी अप्सरा मेनका हिचं नृत्यकला ठेवली. इंद्राच्या दरबारामध्ये 16 प्रकारच्या गंधर्व, अत्यंत मेनका, उर्वशी, तिलोत्तमा अशा 16 नाट्य करणाऱ्या स्त्रिया होत्या. त्यांचा 16 जणीच्या 16 कथा आहेत. 16 जणी पूर्वजन्मात कोण होत्या? एक एक असणाऱ्या उर्वशी कोण होती, तिलोत्तमा कोण होती, मेनका कोण होती, या प्रत्येक जणीच्या एक एक स्वतंत्र कथा आहेत. आणि ह्या फक्त नाट्य करणाऱ्या होत्या. हो, मग नृत्यकला करत होती मेनका नृत्य करत असताना पत्रेश्वर हा उन्मत्त झालेला आहे. हो, आणि उन्मत्त होऊन कामपीडित झाला. आणि कामपीडित होऊन सगळे जण असणारा नृत्यकलेमध्ये दंग झालेले आहे. आणि हा पत्रेश्वर जाऊन मेनकेच्या गळ्यात हात टाकतो. तेवढ्यात सगळ्या देवदेवता, महादेव, देवाधिक देव सावध झाले आणि इंद्राला म्हणतात की माझा तो अपमान केला, काय आहे तुझ्या सभेमध्ये? मग इंद्राला शाप देतात भगवान शंकर. इंद्राला शाप देतात भगवान शंकर आणि त्या पत्रेश्वराला शाप देतात, जा मृत्यूलोकामध्ये तो अन्न सेवन करायला मिळणार नाही, तुला पानं खाऊन राहावं लागेल. मानवी देह त्याला प्राप्त झाला पण
त्याला अन्न कधीही मिळालं नाही. अन्न हातात घेतलं की त्याचं पत्र तयार होत होतं, पान तयार होतं, तोच भक्षण करायचा. हो, त्याने नर्मदा मैयाच्या तटावर येऊन तपश्चर्या केली आणि भगवान शंकराने सांगितलं तुला, हो, तुला जर आत्मउद्धार व्हायचा असेल, कल्याण करायचं असेल तर 12,000 वर्ष तू ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं लागल. हो, मग त्याने नर्मदेच्या तटावर ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं. आणि पुढे त्याचा उद्धार झाला. हो, पुन्हा त्याला शिवलोक प्राप्त झाला अशी कथा सांगितल्या जाते. हो, हे पत्रेश्वराचं तीर्थ त्या ठिकाणी आहे. पुढे मारुच चिंचली गाव आहे. मारुत हा 49 मरुदगण आहे. त्या 49 मरुदगणापैकी हा मारुत आहे. त्या मारुताने त्या ठिकाणी तपश्चर्या केलेलं ठिकाण आहे. पुढे विश्वनाथ खेडी आहे, लोहारा गाव आहे, मोहापुरी आहे. हो, दत्त घाट आहे, छोटा दहिवेडा आहे, पिपलाद मुनीची तपश्चर्या पिपलाद आहे. खेडी घाटच्या पुढं, खेडी घाट ते राजघाटपर्यंत हे मधले तीर्थ आहे. पिपलाद मुनी ज्यांनी या पंचकृषीतील आळंदीतील असणारे इथं शेलपिंपळ गाव आहे, त्यांचा जन्म महाराष्ट्रातला आहे. हो, भीमा नदीच्या संगमावर असणारं एक बेट आहे. त्या बेटावर 24 वर्ष तप केलं ते पिपलाद मुनी. त्यांच्या नावाचं इथं छोटं गाव आहे. आम्ही त्या गावातून पुष्कळ वेळेस, आमची मधुकरीच आहे त्या गावातली. हो, पण तिथल्या गावातल्या लोकांना सुद्धा नाही. आणि तिथं मधुकरी मागणाराला बी माहीत नाही तिथं काय. हो, त्या पिपलाद मुनीची खूप मोठी कथा आहे. सह्याद्री खंडामध्ये तिची कथा आलेली आहे. एक भीमा ही भगवान शंकरापासून झाली आणि भामा ही ब्रह्मदेवाच्या कुंडातून झालेली आहे. आणि इंद्रायणी ही इंदोरीपासून, इंद्रापासून झालेली आहे. म्हणून त्या ठिकाणी पिंपलाद मुनीने तपश्चर्या केली. पिंपलाद मुनी हे पवित्र शिवभक्त आणि नरसिंह भक्त होते. पुढं कसावध आहे. हो, इथं नर्मदा मैयाला मेखल पर्वताने नर्मदा मैयाला त्या ठिकाणी अडवलं होतं. तू जाऊ नको समुद्रात, तू जाऊ नको. तिथपर्यंत तिचा पिता मेखल पर्वत आला होता. ती कथा या ठिकाणी सांगितल्या जाते. कसावत. पुढं राजघाट आहे. आता या राजघाटामध्ये टेंबेस्वामीनं या ठिकाणी चातुर्मास केला. या राजघाटापर्यंत सरदार सरोवराचं पाणी राहते. तसं अलीकडपर्यंत राहते, पण तिथपर्यंत त्याची मर्यादा विशेष आहे. राजघाट हा पाण्यामध्ये गेलेला आहे. हो, अलीकडं बडवानी गाव आहे, जिल्हा आहे, खूप मोठं शहर आहे. आणि हा जो राजघाट आहे, हो, दक्षिण दिशेतील राजे आणि उत्तर दिशेतील हे दोन्हीही राजे त्या घाटावर येऊन साधना करत होते, तपश्चर्या करत होते. हो, म्हणून राजे राजे लोकांचा घाट आहे, म्हणून त्याला राजघाट म्हणतात. तिथून सिद्धे काही परिक्रमावासी दुर्गा माता मंदिर आहे तिथं मुक्कामी थांबतात. काही परिक्रमावासी सिद्धेश्वर मंदिर आहे तिथं. हो, आणि तिथं संध्याकाळच्या वेळेस परिक्रमावासियांचे जेवण होतात न होतात एक ब्राह्मण येतो आणि जे परिक्रमावासी आहेत पैदल
परिक्रमा करणारे आहेत त्यांच्याजवळ एक कागद देतो. बरोबर आहे ना? कशाचा? हा, परिक्रमा करणाऱ्यांना शूलपाणीतला मार्ग कसा आहे, शूलपाणीतील लोक कसे आहेत, शूलपाणीमध्ये कशी लूटमार करतात, शूलपाणीत कुठे जेवायची व्यवस्था होते, कुठं थांबायचं कुठं थांबायचं नाही, त्याचा त्या ठिकाणी आजही ते कुलकर्णी बाबा येतात आणि मार्गदर्शन करतात. ते कुलकर्णी बाबा नाही, भगवान शंकर असतात. ते शूलपाणेश्वर भगवान असतात. ज्याला प्रचिती आहे त्याला कळेल म्हणून आपल्या जो एक कागद देतात. त्या कागदानुसार 12 दिवसाचा शूलपाणीचा प्रवास आहे. आता आपल्याला तो प्रवास करायचा आहे. शूलपाणी पार करायची आहे, पण शूलपाणी हे पार करणंही सोपं नाही. हो, रोडनं जर गेलं तर 280 किलोमीटर आहे. शूलपाणीचा हा रस्ता अत्यंत अवघड आहे. पैदल केलं तर 180 किलोमीटर. मधात गाव नाही महाराज, एकच घर आहे. शूलपाणीमधून आपण जर परिक्रमा जर केली, हो, ज्याने शूलपाणी जिंकली तो जिंकला. अत्यंत जंगला, काही 52 गजामार्गे जातात, काही पामाखेडी या मार्गाने, म्हणजे खेतिया, पानसेल या मार्गाने जातात. हो, जंगल मार्ग आहे, पूर्ण असणारा जंगल मार्ग आहे. त्या जंगला मार्गातून जर आपण गेलोच, शूलपाणी ही अत्यंत सप्तपुड्याचा डोंगर आहे. माणसाच्या जीवनामध्ये एकदा जर आपण हे शूलपाणी ओलांडले की माणसाचं जीवन परिवर्तित झाल्याशिवाय राहणार नाही. हे शूलपाणी तीर्थ अत्यंत पवित्र आहे. या शूलपाणीची कथा सांगून मधला प्रवास तुम्हाला सांगतो. ब्रह्मदेवाचा एक मानसपुत्र अंधकासूर हा अत्यंत उन्मत्त झाला. त्याचं नावच होतं अंधकासूर. नाव हे अंधकासूर होतं. हो, त्याचा अध्यात्म आहे. अंधकासूर हा प्रत्येक घरी जन्माला असतो, प्रत्येक देहरूपी घरात जन्माला. त्याचं नाव आहे अज्ञान. हा मोठा अंधकार आहे आणि हा रजोगुणापासून होतो. अज्ञान हे माणसाला तमोगुणापासून होत नाही. माणसाच्या जीवनामध्ये अज्ञान निर्माण होते हे रजोगुणापासून. ब्रह्मदेव रजोगुणी आहे आणि हा अंधकासूर जन्माला आला. हा अत्यंत घातकी होता. एकदा ब्रह्मदेवाकडून त्याने अनेक वर मागून घेतले आणि या पृथ्वीला सळो की पळो करून सोडलेलं आहे त्या अंधकासुराने. अनेक देवदेवता त्यांना घाबरल्या अंधकासुराला. हो, आणि सगळ्या देवदेवता भगवान शंकराकडे गेले आणि भगवान शंकराकडे गेल्याच्या नंतर भगवान शंकर, ब्रह्मदेव, हो, हे सर्व देवदेवता पळून चालले. पण एकदा भगवान शंकरानेच त्याच्यावर आक्रमण केलं आणि भगवान शंकराचं त्याचं कितीतरी 1000 वर्ष युद्ध चाललं. कोणाचं? अंधकासुराचं. पण तो लपून बसायचा. अंधकासूर हा 7 पुड्या डोंगर भोयार करायचा. आजही 7 पुड्या डोंगराच्या, हो, इकडून तिकडे निघतात. ते कधी खालून नर्मदा मैयाच्या पलीकडल्या तटावर निघतात. ते भोयार आहेत. असा हा अंधकासूर होता. मग एक दिवस भगवान शंकराचं त्याचं मोठं युद्ध झालेलं आहे. त्या युद्धामध्ये अंधकासूर भगवान शंकराने त्याला मारलं.
ऐका, मारल्याच्या नंतर त्यात भगवान शंकराच्या त्रिशूळाला रक्त लागलं. ते रक्त निघत नाही. संपूर्ण भगवान शंकर अनेक तीर्थामध्ये जातात आणि तो शूळ धुण्याचा प्रयत्न करतात, पण तो शूळ धुतल्या जात नाही. हो, मग भगवान शंकराने तो शूळ घेऊन त्या अंधकासूर जिथं मारला तिथं गेले आणि हा शूळ धुण्याचा प्रयत्न केला. हो, तरीही त्याच्या रक्त सतत त्या शूळामधून रक्त वाहत होतं. पण नर्मदा मैयाच्या देव नदी आहे, महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या मध्य भागातून वाहणारी देव नदी आहे. सप्तपुड्याच्या 7ही डोंगराचं पाणी तिच्या एकत्र होते आणि देव नदी आहे. त्या देव नदीच्या संगमावर भगवान शंकराने त्रिशूळ हा रोवला आणि देव नदीचा पूर आला आणि नर्मदा मैयाचा पूर आला. दोन्ही पूर संगमावर एकत्र झाले आणि नर्मदा मैयाचं पाणी लागताच क्षणी देव नदीचं आणि नर्मदेचं पाणी एकत्र झालं आणि ते दोन्ही पाण्याच्या संगमावर शूलपाणीचं असणारं रक्त वाहनं बंद झालं. हो, आणि तिथंच भगवान शंकराने शूलपाणेश्वर भगवंताची स्थापना केली. शूलपाणेश्वर भगवान की जय. त्या ठिकाणी शूलपाणेश्वर भगवान आहेत. तिथं जाता वेळेस मेघनाथ तीर्थ आहे. हे मेघनाथ तीर्थ अत्यंत पवित्र महाराज आहे. रावणाचा मुलगा मेघनाथ. वास्तविक पाहिलं तर हे उत्तर तटेला मेघनाथ तीर्थ आहे. पण संत पुराणामध्ये नर्मदा खंडामध्ये नर्मदेचं हे स्वतंत्र एक तीर्थ म्हटलेलं आहे. हो, दक्षिण तट आणि उत्तर तट म्हणून नाही, सर्व तीर्थाचं एकदाच सरसगट वर्णन आहे. मेघनाथ नदी असणारी उत्तर तटेला आहे, पण तीर्थ मात्र दक्षिण तटाला आहे. मेघनाथ रावणाचा मुलगा, हो, यांनी शस्त्र अस्त्र विद्या संपादन करण्यासाठी ही विद्या मला कुठं प्राप्त होईल. रावणानं सांगितलं. रावण विद्वान होता महाराज. रावणाचा सर्व ग्रंथाचा अभ्यास होता. पूर्वकालीन वेद श्रुती स्मृती हे रावणानं अगोदरच पाठांतर केले होते पूर्वकल्पामध्ये. हो, कारण व्यासाने द्वापार युगात पुराण लिहिले नाही. प्रत्येक युगात व्यास वेगळे झालेले आहेत. प्रत्येक अशा 71 द्वापार युग झाले. 71 युगामध्ये पुन्हा एक व्यासाने 18 पुराण लिहिलेले आहेत. हो, म्हणून नुसतं एक पुराण नाही. ज्ञानोबा हे अकल्प आहेत. कशी ज्ञानोबा एक अकल्प आहे. ज्ञानोबारायांच्या एवढंच नुसतं आपण सांगतो तेवढं चरित्र नाही. विठ्ठलपंत रुक्मिणी रेडा बोलवलान भिंत चालवली एवढं माऊलींचं चरित्र नाही. माऊलींचं प्रत्येक कल्पात वेगवेगळ्या प्रकारचं चरित्र आहे. आणि एवढ्या कल्पातले ज्ञानोबाराय म्हणतात, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. ते बहुत कल्प हे ज्ञानोबारायांची बहुत अवतार झाले, पुष्कळ अवतार झाले. आणि पुष्कळ अवतारात वेगवेगळ्या ज्ञानोबारायांनी आणि प्रत्येक कल्पात नर्मदामय आहे. वराह कल्प, बक कल्प, हंस कल्प, या प्रत्येक कल्पात ज्ञानेश्वर महाराजांनी नर्मदा मैयाच्या परिक्रमा केलेल्या आहेत. आणि काही म्हणतात ज्ञानोबारायने कुठं या कल्पात या 22 वर्षात माऊलीला काहीच करायचं नव्हतं.
या 22 वर्षात ज्ञानोबाऱ्यांना काही अगोदर सगळं ज्ञानोबाऱ्यांनी केलं होतं म्हणून माऊलींचे मागचे अवतार आत माऊलीनं केलेल्या, हो माऊलींचा अवतार शालिवाहन हा माऊलीचा अवतार आहे. या माऊलीच्या शालिवाहनाच्या 108 परिक्रमा केलेल्या आहेत 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाच्या. आणि नंतर तिथं शालिवाहनाला येऊन त्यांनी ग्रंथ लिहिला. हा माऊलीचा मानावा लागेल. ऐका, मला पुढं सांगायचं की मेघनाथ तीर्थ अनेक आसुरी विद्या त्याने त्या ठिकाणी संपादन केली मेघनाथाने. आणि रावणानं सांगितलं, जा नर्मदेच्या दक्षिण तटावर तो तप करायचं. म्हणून तिथं मेघनाथ तीर्थ आहे. मेघनाथ तीर्थाच्या पुढे अंगिरेश्वर महादेव आहे. तर हे तीर्थ डेममध्ये आहेत. आता हे जे मी तुम्हाला तीर्थ सांगायला लागलो हे सर्व तीर्थ डेममध्ये आहे. हिरण्यकश्यपूर्ण केलेले काही तीर्थ आहेत. दमाखेडी आहे. दुर्गम असणारा शूलपाणीचा हा रस्ता. शूलपाणेश्वर भगवंताचं मंदिरही पाण्यामध्ये गेलं म्हणून सरकारनं नवशूलपाणेश्वर जिथं काय म्हणतात त्याला गोरा कॉलनीला नर्मदा मैयाच्या दक्षिण तटावर तिथं भारतीय आश्रम आहे. हरिद्वार आश्रम आहे. नवाशूलपाणेश्वर महादेव आहे. उल्कतीर्थ आहे. हो, म्हणजे अनेक रेवा खंडात या सगळ्या तीर्थाची माहिती आलेली आहे. चक्रतीर्थ आहे. असे नर्मदा मैयाच्या तटावर अनेक तीर्थ आलेले आहेत. आणि या सर्व तीर्थामध्ये जर मनुष्यानं स्नान केलं तर मनुष्याचं जीवन परिवर्तित होते. हो, दक्षिण तटावर वरील राजपिपल्या, पुन्हा एक राजपिपल्या घाट लागतो. मेवा, जितनगर, गोरा कॉलनीवर भारतीय आश्रम आपली व्यवस्था करते. पुढं हरिधाम क्षेत्र आहे. हरिधाम क्षेत्र 2 आहेत. एक रेवा सागराला हरिधाम क्षेत्र म्हणतात आणि एक गोरा कॉलनीच्या पुढं 5 किलोमीटर अंतरावर हरिधाम क्षेत्र आहे. वसंतापूर, वसंत ऋतू या आपण म्हणतो ना, हे सगळे ऋतू आहेत. या सगळ्या ऋतूनं तपश्चर्या केलेलं ठिकाण आहे. इंद्रावन नावाचं तीर्थ आहे. पुढं फुलबावडी आहे. तिथं आनंद महादेव आहे. भगवान त्यागी बाबाचा त्या ठिकाणी खूप मोठं मंदिर आहे. पुढे धनेश्वर कुबेर आहे. मांगलोर मोठं गाव आहे. त्या मांगलोर गावामध्ये त्या ठिकाणी व्यवस्था होते. हे सवारा, तुंबडी, बांबरिया, कुंभेश्वर. आता हे कुंभेश्वर नावाचं तीर्थ नर्मदा मैयाच्या एक स्वतंत्र एक चातुर्मासाला राहणारे. तिथं नाभिक कुंभक मेळा भरतो. जेवढे कुंभार समाजातील लोक आहेत तिथं त्यांचा कुंभमेळा भरतो. आणि त्या ठिकाणी नीलकंठेश्वर धाम आहे. पोताई आहे. सत्यनारायण स्वामीनारायणाचं गुरुकुल स्वामीनारायण मंदिर आहे. पुढे नर्मदा मैयाच्या तटावर शुकदेव तीर्थ आहे. भगवान शुकाचार्याने ज्या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे त्या भगवंताची रणछोड मूर्ती त्या ठिकाणी आहे. भगवान परमात्मा जरासंधाने 11 वेळेस
मथुरेवर किंवा द्वारकेवर स्वारी केली होती, त्यावेळेस जरासंधाला मारून भगवान परमात्मा जरासंधाला हे दाखवत भगवान परमात्मा मेरू याला आले, गिरनार पर्वताला आले होते. तर त्यावेळेस नर्मदा मैया ओलांडून भगवान परमात्मा आले. तो ठिकाण या ठिकाणी आहे आणि भगवान परमात्मा नर्मदेत लपले ते ठिकाण आहे. पुढं मणिनागेश्वर महादेव आहे. भगवान परमात्मा त्या ठिकाणी मणिनागेश्वर त्याला तीर्थ का म्हणतात? भगवान सर्व नाग आपल्या डोक्यातला मणी तिथं काढतात आणि खाद्य शोधतात. आजही तिथं सापाच्या माथ्यातील मणी सापडतात. हो, आणि ते खूप अवघड आहेत. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत शास्त्र किती अवघड आहे, शास्त्राची किती कठीणता आहे. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते. हो, 17व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानोबाराय म्हणतात सापाच्या माथ्यातला मणी काढायचा आणि तो सिंहाच्या नाकातल्या केसात ओवायचा. हे जितकं अवघड आहे तितक्या अवघड, पण ज्याने नर्मदा परिक्रमा केली ना त्याला हे काहीच अवघड नाही, काहीच अवघड नाही. म्हणून शास्त्र सहज पाठ होतात. मणिनागेश्वर आहे. आजही नर्मदा मैयामध्ये ते मणिनागेश्वर नागांचे मणी नर्मदा मैयात सापडतात. पुढं कोटेश्वर तीर्थ आहे. 1 कोटी महादेवाचे तीर्थ त्या ठिकाणी आहे. हो, मग पुढं छोटे छोटे गावं आहेत. हो, कर्जन नावाची नदी लागते. वेलूगाव, भावपुरा, गौघाट, गुप्त गोदावरी त्या ठिकाणी नर्मदा मैयामध्ये स्नान करत. मारुती धाम, पुन्हा भालोद नावाचा एक तीर्थ आहे. तिथे चातुर्मासाला बरेचशी मंडळी त्या ठिकाणी राहतात. संपूर्ण नर्मदा मैयाचा तट आहे. काही सडकणं जातात. पुढे जगदीश मढी आहे. या जगदीश मढीवर हरिदास महाराज ना, हरिदास जगदीश मढी अत्यंत रमणीय ठिकाण आहे महाराज. आम्ही जगदीश बाबाकडे होतो. ज्याला कोणाचा आश्रय नाही ना त्याने जगदीश बाबाकडे जायचं. जगदीश मढीला सतत रामनाम धून आहे. असं वाटते की महाराष्ट्रात राहूच नाही. खूप तिकडं गुजरात प्रांत आहे. पूर्ण हा गुजरात प्रांताचं वर्णन करायला लागलो. त्या शूलपाणीमध्ये आपले कपडे सगळे काढून घेतात. आता नाही बरं का, पहिल्या काळामध्ये. आणि तिकडे गेल्याच्या नंतर दुकानं उघडं करून देतात. तुम्हाला काय कपडे घ्यायचे ते घ्या. पण या जगदीश मढीवर हरिहरदास महाराज आहेत. प्रभू रामचंद्राचं भजन करायला लावतात. आणि ते भजन करण्यासाठी सतत अखंड रामनाम धून आहे. हो, सतत सकाळी जर नामस्मरण केलं तर 20 रुपये देतात. 2 तास नामस्मरण करा 20 रुपये. संध्याकाळी 2 तास नामस्मरण करा. पुन्हा जेवायला झोपायला गाद्या, रग, उश्या. हो, तुमच्या मनावर किती तूप खायचं तर तुमच्या मनावर किती खा. हो, दही दूध मठ्ठा. हो, जेवढे परिक्रमावासी येतात त्यांना बाबा वस्त्र देतात, वस्त्रदान करतात. सगळ्याला वस्त्रदान करतात. हो, पुन्हा रोज आलेल्यांना डॉक्टर बोलवतात. सगळी संपत्ती ते दान करतात. इकडचे साधू घेतात आणि तिकडचे साधू देतात.
काही आलं की घेतलं खिशात. इतके दानशूर साधू आहेत महाराज. काही साधू पाहिलेले आहेत मी. आपण विष्टेला जसं घाण समजतो तसं पैशाला घाण समजतात. तिथला साधू, खरा साधू जर पाहिले ना, हो 60 वर्ष झाले की त्या आश्रमात राहतात. आणि 60 वर्ष झाले की करोडो रुपयाचा आश्रम असला तर तिथली लंगोटी सुद्धा नेत नाही, दुसऱ्या आश्रमात जातात. एक पैसा काहीच नेत नाही त्या आश्रमातून, शिष्याच्या आश्रमात जातात. आणि त्यांचे अंतकाळातला प्राणांत तिथं झाला पाहिजे. ते म्हणतात इथं जंगल असताना आम्ही एवढा मोठा आश्रम तयार केला. आमच्या वासना या इटा मातीत जर राहिल्या तर नर्मदा मैया आमच्यावर अवकृपा करेल, म्हणून ते सोडून देतात. निर्वासन होतात ते. आणि आम्ही तिथं तर काहीच ठेवत नाही, काहीच नाही. या आश्रमातून दुसऱ्या आश्रमात जायचं, आपलंही घेतो दुसऱ्याचं बी घेतो. ज्या आश्रमात राहिलं त्यांचं सुद्धा, या आश्रमात मुक्कामी राहिले त्या आश्रमात अर्धे भांडे बी घेऊन जातात. हो, काही परिक्रमा असे आहेत, घराच्या कुलपाच्या चाव्या परिक्रमा करतात. ते नाही करत, परिक्रमा त्यांच्या चाव्या करतात. हो, ऐका, ज्या दिवशी आपल्या डोक्याचा केस पांढरा होईल तेव्हा कुठलीही चाबी आपल्या जवळ असता कामा नाही. दशरथ राजाचा एक केस पांढरा झाला होता तर दशरथ राजाने प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक करायचं ठरवलं. आमचे तर सगळे केस पांढरे झाले, निघून गेले, टक्कल पडलं. हो हो, पांढऱ्याचे काळे केले, पण परिणाम काही नाही. ऐका, मला भाव हा सांगायचा आहे की हरिहरदास महाराज नामस्मरण करून घेतात. तुकाराम महाराज तेच वर्णन करतात. या जगात सगळ्यात मोठा दाता कोण आहे? दाता तोची एक जाना, दाता तोची एक जाना, दाता तोची एक जाना, दाता तोची एक जाना. नारायणा स्मरवी, नारायणा स्मरवी, नारायणा स्मरवी, नारायणा स्मरवी, दाता तोची एक जाना, दाता तोची एक जाना, दाता तोची एक जाना, दाता तोची एक जाना. नर्मदा मैया की जय. जगदीश मढीवर सतत नामस्मरण धून आहे, रामायण धून आहे. मला कधी कधी वाटते आपल्या आळंदीमध्ये ज्ञानेश्वरी धून का नाही, रामकृष्ण हरी धून का नाही? हो, आपल्या महाराष्ट्रात रामायण करणारं नाहीच कोणी खरं. आहेत पण वेगळ्या भावनेनं करणारे आहेत. तिकडं निन्नारे, गुराखी, मेंढपाळ, त्यांचं जेवढं रामायण पाठ आहे तेवढं आपलं कोणाचं नाही.
सकाळी रामायणाचं पारायण, संध्याकाळी रामायण, अखंड, कधीच खंडन नसते. आणि आपल्या महाराष्ट्रात फक्त हे अखंड हरिनाम, अखंड झोप नुसतं चालू आहे अखंड हरिनाम सप्ताह, पण त्याच्यात खंडच सगळं. खंड, आता खंड सप्ताह, खंड हरिनाम, पण तिकडं अखंड खंड आहे ना जीवन. रामकृष्ण नारायण. हो, त्यांचं खंडन कधीही जगदीश महाराजांचं कधी खंडन होत नाही आजपर्यंत. त्यांचं राम नाम हे झोपताने रात्रंदिवस. हो, पुन्हा 4-5 जण रात्रीचे येतात, हे झाले की पुन्हा 2-2 तास एका माणसाला आम्ही विचारलं का हो तुम्ही या जगदीश मडीवर राहता आणि इथं नामस्मरण करतात, हो तुम्हाला बाबाजी पैसे किती देतात? ते म्हणतात तसं नाही, 2 तास झाले की बाबा पैसे देतात, 2 तास झाले की 20 रुपये देतात, 2 तास झाले की 20 रुपये देतात. पैसे झाले किती? काही माणसाचे 5-5, 10-10 लाख रुपये झाले. इकडं वैतागून गेले, तिथं जेवण फुकट आहे, आथराला पांघरायला फुकट आहे, आपले कपडे धुवायला आहेत, डॉक्टर आहे फुकट आहे, हो कुठं जायचं असेल फिरायला गाडी आहे, मग पैसे लागतात कशाला? फक्त राम नामस्मरण करून घेण्यासाठी पैसे देतात. आळंदीतील वैराग्य मूर्ती गुरुवर्य जयराम बाबा हे भगवद्गीतेचा एक श्लोक शिकवताना 10 रुपये द्यायचे. बाबांची इकडं माऊलीनं भिंत चालवली, तिथून जमीन होती महाराज, त्याच्या पुढं बाबाची जमीन होती. बाबाने सगळी जमीन विकली आणि पैसे आणून ठेवायचे, 10-10 रुपयेचे बंडलं आणून ठेवायचे. आणि आळंदीत सायकल फिरवायचे, द्या या धर्मशाळेत जायचे, विद्यार्थ्यांनो तुम्ही गीतेच्या पाठाला या. हो, मुलांजवळ पैसे नसायचे, चला गीतेची संता घेऊ. 10 रुपये द्यायचे बाबांनी, गीतेचा श्लोक शिकवायचे आणि तो मुलं उद्या श्लोक पाठ करून यायचे आणि पाठ केला की बाबा पुन्हा 10 रुपये द्यायचे. हो, असे महात्मे होते की पैसे देऊन विद्या देत होते. आता मी नाही सांगत, पैसे घेऊन विद्या देत नाहीत. हो, विद्या नाहीच त्यांच्याजवळ, काय देतील? हो, म्हणून कलियुगाचा अभ्यास, महात्म्याचा अभ्यास घ्यायचा, हो त्याचं चिंतन करायचं, आपण कुठं आहे. हो, आता घेतात, द्यायला त्यांच्याजवळ लागल ना. हो, काहींना ऊर्ध्व मूलं मदशाखा हा श्लोक सुद्धा शुद्ध उच्चारता येत नाही, आणि 150 विद्यार्थी. खंत करायची गोष्ट आहे. ज्ञानोबारायच्या दरबारामध्ये ज्ञानोबारायांची समाधी काय म्हणत असेल, ज्ञानोबारायांना काय वाटत असेल, पण हा परमार्थ नाही, हे सोंग आहे. हो, पण सोंगी छंदे काही देव जोडे ऐसे नाही. जोडे जोडे पण देव ना जोडे. माझं बोलणं लक्षात नाही आलं? जोडे जोडे पण देव ना जोडे. नामस्मरण केलं पाहिजे. मला पुढं सांगायचं आहे. पुढं शुक्ल तीर्थ आहे, पवित्र असणार मोठा झास आहे. मधुमती नावाची नदी आहे. पुढे डबल एक कावेरी संगम नावाची नदी आहे. सामोद आहे. आता
आता ह्या प्रत्येक तीर्थावर वेगवेगळं, पुढे अंकलेश्वर नावाचं तीर्थ आहे. प्रभू रामचंद्र वनवासाला आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राने वनवासाच्या माध्यमातून नर्मदा परिक्रमा करत असताना प्रभू रामचंद्राने तिथं एक कुंड तयार केलेलं आहे. त्या कुंडाचं नाव आहे रामकुंड. आजही तिथं रामकुंड प्रसिद्ध आहे. हो, ते अंकलेश्वर त्याला का म्हणतात? एक मांडवी ऋषी होते, महान तपस्वी ऋषी होते. हो, मांडवगड हे त्यांचं जन्मगाव, तपस्थल हे असणं त्यांचं बडगाव, मांडव गुफा. आणि त्यांना शुळावर मांडवी ऋषी महान ध्यानस्थ बसले. एका राजाच्या दरबारामध्ये चोरी झाली आणि चोरी झाल्याच्या नंतर त्या चोरानं चोरी आणली आणि मांडवी ऋषी जिथं ध्यानस्थ बसले त्यांच्या समोर असणारी ती चोरी ठेवली. चोरी ठेवलेली आहे. राजाचे सेवक आले आणि पाहिलं तर अरे मांडवी ऋषीने चोरी आणलेली आहे म्हणून मांडवी ऋषीला आहे तसंच उचललं ध्यानस्थ. त्यांना समाधी योग होता त्यांचा. असंच उचललं. उचलल्याच्या नंतर राजाच्या दरबारामध्ये नेलं आणि सांगितलं, राजे साहेब, या साधूने असणारी चोरी केलेली आहे. हो, चोरीसह माल पकडला, चोरासह माल पकडला. हो, राजाने सांगितलं, जा याला सुळावर द्या. आणि सुळावर देण्यात आलं. आणि सुळावर देण्यात आलेला आहे. अंकलेश्वराचा राजा होता. त्याच इथं जिथली कथा आहे तिथं. आता सगळे जण सांगतात मांडवी ऋषीला शुळावर दिलं, पण कुठं दिलं आणि कसं दिलं? मांडवी ऋषीला शुळावर दिलं. सुळ एवढाच गेलेला आहे, अंगामध्ये घुसला. थोड्यात त्यांना देहस्थितीवर आले आणि आपण पाहिलं तर देहस्थिती शूळ सांगितलं, देवा अरे मी कुठल्याही प्रकारचं पाप केलं नाही ना हा शूळ माझ्या पोटामध्ये का घुसला? तर मांडव्य शूल पीडित. हो, मग त्यावेळेस भगवंताने सांगितलं, मांडव्य ऋषी तुम्ही लहान असताना एका भिंगुरुडीच्या पोटामध्ये काटा घुसला आणि तुम्ही असं खेळत होते. भिंगुरुटीचा भोवरा तयार केला तुम्ही, त्याचा परिणाम केले, कर्म झाले, तेची भोग आले, उपजले मेले ऐशी किती. अगा कर्मी जे उरावे ते सुखदुःखी फळायावे द्या. कर्मी जे उरावे, जे आपल्या शिल्लक राहते कर्म ते आपल्याला भोगाला यावं लागते. कर्माच्या भेने निघाला दुपारी, कर्म प्राप्त काळी जावो निवैसे. तुका म्हणे कर्मरेखा कदा न चुके ब्रह्मादिका. कर्म हे कोणाला चुकत नाही बरं का. त्या भर्तृहरीने कर्माचा सिद्धांत मांडताना भर्तृहरी म्हणतो, रामोयीन विडंबितो मृदुमयश्चंद्र कलंकीकृत शारांबु सरितां पतिश नहुष सर्प कपालिहारा मांडव्य शूल पीडित नन भिक्षा भुजा पांडवा नीतो ये नम्रसातलम रस. हो, सूर्यो नित्यमेव गगने नमस्तस्मै कर्मणी. रामाला वनवास भोगावा लागला. कर्मी राम वनवासा गेला, कर्मी दशरथ वियोगे मेला. कर्मी हो, प्रत्येकाला कर्म हे चुकलं नाही. राम येणं मृदुमय चंद्र कलंकीकृत. चंद्राला काळं व्हावं लागलं, इल्ला पडली बघे चंद्र झाला काळा. चुकत नाही. तसं मांडवी ऋषीने कर्म केलं, पण मांडवी ऋषी म्हणाले, देवा अरे माझं वय किती होतं त्यावेळी? देवाने सांगितलं, तुमचं वय होतं फक्त 7 वर्षाचं. 12 वर्षाच्या वयापर्यंत देवा माप आहे. मी 7 वर्षाचा असताना भिंगुरुटी खेळली, तिचं पातक तुम्ही मला लावता. त्या यमानं मला शिक्षा दिली. त्या यमाला मांडवी ऋषीने शाप दिला, जा यमा तू द्वापार युगामध्ये दासीपुत्र जन्माला येशील. मग तोच दासीपुत्र विदुर काका झाले.
ते मांडव्य ऋषी ना ज्या ठिकाणी शूळावर दिलं ते अंकलेश्वर. अंकलेश्वर आहे. अंकलेश्वरपासून 2 तट आहे. एक संपूर्ण मैयाचा तट आहे आणि एक बलबला कुंड आहे. पण परिक्रमावासी बलबला कुंडावर जातात. त्या ठिकाणी कश्यप ऋषीने अदितीने तपश्चर्या केलेली आहे महाराज. हो, एकदा कश्यप ऋषी दिती आणि आदितीसह नर्मदेच्या तटावर आले. अनेक ऋषींनी कश्यप ऋषी भांडण केलं आणि सांगितलं की अरे ती नर्मदा मैया कुमारिका आहे आणि तुम्ही 2 पत्न्या घेऊन इथं गृहस्थी संसार करायला इथं आले. हो, म्हणून कश्यप ऋषीला तिथून काढून दिलं. पण अदिती होती महाराज, ही नर्मदेची अनन्य भावाने ब्रह्मचर्य व्रत तिनं ग्रस्त असून ब्रह्मचर्य व्रत पालन केलं. ती आदिती हो 10 किलोमीटर अंतर गेली नर्मदा मैयाच्या आणि तिथं ध्यानस्थ बसली आणि नर्मदे हर भजन करत होती. त्या नर्मदेला हाक मारत होते. नर्मदा मैया तिथून 10 किलोमीटर अंतरावर आली आणि जेवढ्या जोऱ्यात हाक मारली तेवढ्या जोऱ्यात असणारी ती नर्मदा मैयाचा आवाज येते तिथून. त्याला बलबला कुंड म्हणतात. जसं बोललं तसे जोऱ्यात येते ती. आजही ती आपण जा, कोणी जा, कधी जा, तिथं कोणीच जर नसलं तर ते सगळं शांत राहते. तिथं माणूस गेला नर्मदे हर असं म्हटलं की लगेच मोठी धार येते. अवश्य तिथं जावं अदितीसाठी. आणि नर्मदा मैयानं अदितीला सांगितलं, अदिती तू या ठिकाणी तपश्चर्या केली ना, 12 सूर्य तुझ्या पोटी जन्माला येतील. तेच 12 आदित्य आहे. तो वर आदितीने तिथं मिळवला. आदित्यानां विष्णू, भगवान विष्णूचे 12 रूप तयार झाले. ते 12 आदित्य आहे. खूप पवित्र नर्मदा मैयाचं जीवन चरित्र आहे बरं का. एका तटावर असं म्हटलेलं आहे, एक कमंडलू जेवढे अंतर आहे तेवढ्या अंतरावर एक तीर्थ आहे. एका तीर्थाच्या कथा आहे. हे नर्मदा पुराण 4 वर्ष जर लावलं तरी संपणार नाही एवढं नर्मदा पुराण आहे. आणि प्रत्येक कल्पातलं प्रत्येक खंडातलं वेगवेगळं आहे. एवढं नर्मदा पुराण आहे. हे नर्मदा पुराण घरी वाचावं आणि परिक्रमा करावी, तशी करू नये. मग ते काय नसतं, चालल्यासारखं आहे. भाव आम्ही परिक्रमा करत असताना 3 नर्मदा पुराण आमचे वाचून वाचून फाटले. हो, आम्हाला परिक्रमा करायची होती 90 दिवसात, तर आम्हाला 160 दिवस लागले. आम्हाला 160 दिवस लागले. 6 महिने गेले आमचे त्याच्यात. हो, मला सांगायचं आहे, परिक्रमा करत असताना पुढं सदोद गाव आहे, हंसोट आहे. हो, हंसोट तिथं सूर्यकुंड आहे. हो, त्या हंसोट हे ब्रह्मदेवाचा वाहन हंस. त्या हंसाची ब्रह्मदेवाच्या हंसाची समाधी तिथं आहे म्हणून त्याला हंसोट म्हणतात. पुढे हनुमान टेकडी आहे. हो, तिथं आपल्याला सीताराम शनी महादेव आहे, अंजनी माता मंदिर आहे, हनुमंतरायाचं मंदिर आहे. तिथं आपल्याला डाळ आणि मूग आणि खिचडी मिळते. हो, त्या ठिकाणी आपल्याला मूग डाळ आणि मूग डाळाची खिचडी मिळते. त्यानंतर पुढे विमलेश्वर आहे. हो, त्या विमलेश्वराचं काय महात्म्य आहे. हो, आपल्याला समुद्र पार करायचा, पण आता नाही. समुद्र रात्राने पार करावा लागतो.
कारण खूप मोठमोठाले मासे मगरी आहेत हो आणि भीतीदायक वातावरण आहे. म्हणून विमलेश्वरापासून त्याला विमलेश्वर का म्हणतात त्याची कथा आपण उद्या पाहू. सर्वांनी कथेसाठी आता 2 दिवस राहिले. आता आपण रेवा सागरापासून तर अमरकंटकून ओंकारेश्वरपर्यंत आपल्याला उत्तर तटाची संपूर्ण पवित्र तीर्थयात्रा करायची आहे. या ठिकाणी झालेली सेवा समाप्त. एकदा संतांचं भजन घ्या. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 ज्ञानदेव श्री तुकाराम श्री 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 ज्ञानदेव श्री तुकाराम नर्मदा मया ब्रह्म आवडे आजीवा सावडे परब्रह्म आवडे आजीवा सावळे परब्रह्म आवडे आजीवा सावळे परब्रह्म आवडे आजीवा सावडे परब्रह्म आवडे आजीवा सावडे परब्रह्म आवडे आजीवा सावळे परब्रह्म आवडे आजीवा सावळे परब्रह्म आवडे आजीवा देवा काही दे रे मने मनरावा काय रे काय करू सारे सावळे काय करू सारे सावळे गोविंद मने मनरावा कर केले मने मनरावा घर केले काय करू सये सावळे गोविंद काय करू सये सावळे गोविंद
सावळी प्रतिमा बाप रखुमादेवीवरू सावळी प्रतिमा मने मन क्षमा एक झाले मने मन क्षमा एक झाले काय करू सरे सावळे गोवेता काय करू सरे सावळे गोवेता मने मन क्षमा एक झाले मने मन क्षमा एक झाले काय करू सये सावळे गोविंद काय करू सये सावळे गोविंद ते आपण पता मन तेथे आपे आपण पता म्हणते थे म्हणते थे आपे आपण पत म्हणते थे आपे आपण पद मन देते आपे आपण पद मन देते काय करू सये सावळे गोविंद काय करू सये सावळे गोविंद सावळे गोविंद सावळे आनंदी मैया जय आनंद
पायन प्रेमे आनंद पूजन त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियवा बुद्धात्मना करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बोलिए नर्मदा मैया की जय।